यांनी मला 3-4 महिन्यापूर्वी माझं अटेंड केलं होतं एका दुसऱ्या सोसायटीमध्ये. आज इथं आल्यावर त्यांना कळलं असेल की नवीन कितीतरी फ्रॉड ऍड झाले. पुढच्या महिन्यात मी इथंच परत आलो तर आणखी 10 नवीन फ्रॉड आलेले असणार. रोज फ्रॉड नवीन येत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही सोपा मंत्र सांगतो, फार किचकट नाही सांगतो, पटणार नाही पण 10 वर्षांनी पटेल. पण आज पटवून घ्यायला शिका. माझा अंदाज चुकत नाही. फोनपासून जेवढे दूर राहा तेवढे सुखी राहा. आता मला सांगा, 1-1.5 तास झाला आपण आहोत, काय अडलं का हो तुमचं? फोनची आठवण झाली, परत वेगळ्या विश्वात गेला, वेगळं नॉलेज मिळालं, वेगळी माणसं बघायला मिळाली, की किती पॉझिटिव्ह होतं. अदरवाईज ह्या 1.5 तासात घरी काय केले असते आपण? असे काय वेगळे दिवे लावले असते? दुसरं काहीच नाही. मेहरबानी करा, रियालिटीमध्ये जगा. रियालिटीमध्ये तुमच्या आण्याची इतकी चांगली कॉलनी आहे, सोसायटी इतकी चांगली आहे, तिथे फिरा. लोक 4 जण मिळून कुठेतरी कट्ट्यावर गप्पा मारा, व्हॉट्सअपवर गप्पा मारण्यापेक्षा. उद्या तुमचे शेजार, पण तरी पण मी मोबाईल पासून लांब आहे. तुम्ही पण सगळेजण जमेल तेवढं मोबाईल पासून दूर राहा. सोशलवर बँकवाले म्हणतात आणि पोस्ट ऑफिसवाले म्हणतात की तुम्ही ऑनलाईन ॲप घ्या आणि ऑनलाईन ॲप घ्या म्हणतात बँकेचं किंवा पोस्ट ऑफिसचं. ॲप घ्या आणि ॲपद्वारे तुम्ही सगळे व्यवहार करा. तुमचा EMI भरायचा असेल किंवा कोणतेही व्यवहार तुम्ही ॲपद्वारे करा. तर मी त्यांना म्हणलं ऑनलाईन सर्व हे असे फ्रॉड व्हायला लागले, वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत, त्याच्यापेक्षा कॅशमध्येच व्यवहार केलेला आपण चांगला.